सेकंड डे जेजुरीच्या गडचे ते आम्ही आता इथून निघणार आहे मोरगावच्या गणपतीसाठी. मग तिकडनं आपल्या घरी मुंबई आणि बॅक टू बॅक सगळ्यांना ड्रॉप करून. आणि आमची ही ट्रिप खूप सुंदर आणि खूप सुंदर छान झाली. आणि हा आमचा रूमचा पसारा तो आम्ही दाखवणार नाही, खूप पसारा ठेवला आम्ही. काल रात्री आम्ही तिथे डिनरसाठी गेलो होतो, त्याची माहिती आमचे मेसेज लोक देतील, कारण आम्हाला हॉटेलचं नाव सुद्धा माहिती नाही. म्हणजे इकडे जरा कालच्या हॉटेलचं नाव काय आहे तुला माहिती आहे? हा राईट बरोबर. आता माझ्या वाईफला सगळं माहिती असतं, कुठला हॉटेल काय रेस्टॉरंट वगैरे, जे रेस्टॉरंटची माहिती ती कुठलं ती लगेच रिव्ह्यूज वगैरे चेक करते. आम्ही तिकडे जातो लंच आणि डिनर पण. डिनर फक्त डिनर केलं आम्ही तिथे. तर आमचं कसं ना, आम्ही कुठल्याही हॉटेलला जाण्याच्या अगोदर त्यांची आम्ही तिकडे रिव्ह्यू करतो. मग त्या हॉटेलचं रिव्ह्यू केल्यानंतर आम्ही मग तिकडे लंच किंवा डिनर करून घेतो. मग आपण काल जिथे आपण डिनर केलं ते रेस्टॉरंट खूप छान होतं. थँक्यू सो मच. स्वराज्य ढाबा कराड, ऍक्च्युली त्याला ओरिजिनल कराडला आहे, पण आपण जेजुरी फ्रँचायझी बोललेली ना, दादर मध्ये नवीन ओपन झालंय ते ह्याचंच होतं फ्रँचायझी. तर आता आम्ही इथून निघू आणि जाऊ मोरगावच्या गणपतीसाठी. आणि सकाळचा व्ह्यू पण खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आम्हाला हा जो भेटला खूप सुंदर भेटला. ओपन स्पेस गॅलरी पण आहे इनफ, म्हणजे पार्टी वगैरे करण्यासाठी. आणि खालती ते जागा पण भेटते, म्हणजे काय असेल आपण आलो तर त्यांच्याकडनं परमिशन घेऊन आपण एन्जॉय पण करू शकतो. आपले स्पीकर्स वगैरे साऊंड लावून. आमचे पल्लवी मॅडम आहेत, मिसेस पल्लवी शाय पल्लवी. ही मुलगी अशी आहे ना, पूर्ण व्लॉग मध्ये मी सांगेल, राहू दे असाच अवतार राहू दे. हिने काय केलं ना, हिची तुम्हाला मी गंमत सांगतो. हे बघा, म्हणजे ऋषी विजी एक फोटो काढत असेल तिकडे, ही बोलते मला पण फोटो काढायचा आहे. हा नाही, खोटाडी दोनदा बिचारी पडली. आणि एवढी गंमती मुलगी नाही, म्हणजे आम्ही एक फोटो काढला ना पोज देऊन, तर तिला पण तो फोटो काढायचाच आहे. आणि त्याच्यावरती तुला 3-4 फोटो काढायचे आहेत. तुझं मी स्पेशली ब्लॉग मध्ये ते घेणार आहे, माहिती का मिसेस पल्लवी. पल्लवीच्या केस मध्ये कसं आहे, पल्लवीला फोटो व्हिडिओ काढायचा इंटरेस्ट आहे. ही खूप फोटोजेनिक आहे आणि हसलाच पाहिजे, बिकॉज शी इज व्हेरी ब्युटिफुल. यू कॅन सी कपल्स मी बघू शकतात. अपकमिंग कपल येणार आहे. तर मिस्टर सावंत अँड मिसेस येणारी सावंत, साऊथिन मिसेस येणारी साऊथिन. सो फार सो गुड. दोघे पण खूप सुंदर दिसत आहे ब्लॉग मध्ये. आणि ही व्हिडिओ मी नक्की टाकणार आहे युट्यूबला, ठीक आहे. अपकमिंग. आता आम्ही इकडनं चेकआउट करतोय आणि आमचं झालंय स्टे करून. काय मुंबईला हा 4-3 वाजता जी कॅन्सल झालेली आहे. कॅन्सल करायला लावू आम्ही, कॅन्सल. कारण इकडे वाजले 1. कसा पोहोचणार आम्ही 3 वाजता? कॅन्सल करायला लावू. फ्लाईट पण नाही. कॅन्सल केलंच पाहिजे. मग कॅन्सल करायला आणि बाईट बोलली तर विषयच संपला. कधी 11 मेन गोष्ट 11 वर्षानंतर ही ट्रिप सक्सेसफुल झाली. म्हणजे आमच्या फ्रेंडशिपला 11 वर्ष झाले. हा नंतर आला त्याच्यामध्ये. मी कॅमेरामॅन ही ट्रिप खूप सुंदर झाली, खूप 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 सुंदर झाली. आणि आमचं स्टे, आमच्या फूडला म्हणजे सगळ्या वेळा बोलत ना, म्हणजे लंच वगैरे डिनर आमचं मस्त झालं सगळं. नक्की या तुम्ही इकडे, मस्त आहे. आणि आम्ही रिकमेंड करू की हे जे हॉटेलमध्ये आम्ही स्टे केलं, हॉटेल एम्पायर, नवीनच आहे तर सो एवढं काय हे नाहीये. हा क्लीन पण आहे, मस्त पण आहे, सगळं मेंटेन आहे, सगळं काही इश्यू नाही, व्यवस्थित आहे सगळं काय. म्हणजे हा हॉटेल स्पेशियस आहे एकदम. हा म्हणजे ना ज्यांनी पण बनवलं ना, हे बघा बाहेर, हे बघा इकडे, हे बघा मोठी बाल्कनी आहे सगळ्याची. बाहेर बघा मोठी बाल्कनी इथे. काय दिसत नाही, झोपू शकतो आपण मुंबईमध्ये. दादा थँक्यू सो मच. काय मंडळी कशी वाटलं? एक नंबर वाटले, छान वाटले, मस्त. पण दादाने फुल सपोर्ट केला, डिस्काउंट पण दिले आपल्याला. आणि काय असेल तर दादांना संपर्क करा. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एक देऊन ठेवा, कार्ड आम्हाला, ते आम्ही शेअर करतो. आणि थोडी माहिती, हे कार्ड आहे दादांचं शुभ नाव काय? आनंद मेमाने. हा, तर दादांना भेटा, दादा फुल सपोर्ट करतील. मी निघतोय इकडनं. सो फार सो गुड. गाडी पण लोड केली, सामान पण लोड करतात आहे. तर गाडीत बसून घ्या मंडळी, उलटवाली पब्लिक, गाडीत बसून घ्या. वखारी गँग इज द वितास. एक बार भी वखारी पीपल्स. तर आता मी इकडनं निघतो आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये खरंच स्टे केलेला, तर मी रिकमेंड करेल की आपलं खंडोबाच्या दर्शनाला कोण येत असेल जेजुरीला, परत सांगतो मी,
हॉटेल मल्हार एम्पायर खूप सुंदर आणि छान आहे हॉटेल, स्टेसाठी पण मस्त. आणि आपली जी व्लॉग्स बघणारी माणसं काळव्यामधून, आपली आगरी समाज, तर ते लोक पण येतात. तर त्यांच्यासाठी पण रिक्वेस्ट आहे, तुम्ही येत असाल तर एक चांगली जागा आपल्यासाठी राहण्यासाठी खूप चांगली आहे. आणि मी त्यांना सांगितलं पण आहे की आपली जी व्लॉग बघून येणारी माणसं असणार कळव्यामधून, ठाण्यामधून, आपली आगरी माणसं, तर त्यांच्यासाठी स्टेसाठी पब्लिक येत असेल तर त्यांना डिस्काउंट पण द्या. आणि मस्त जागा आहे राहायसाठी. आणि प्रॉपर इकडे हॉल पण आहे, त्यांचं किचन पण आहे. आणि ती एक नेक्स्ट व्हिडिओ मी यांची हॉटेलची काढली, ती पण तुम्हाला पिन कमेंटमध्ये भेटेल, बघून घ्या. तर आता मी निघतो इकडनं आणि चाललो आहे मोरगावच्या गणपतीच्या दर्शनाला, तर ते पण आपण थोडंसं फार कवर करू. त्यासाठी भंडारा पण घेतला मस्त. काय विजय? माझ्या घरचं आपल्या घरचं आपल्या घरचं सगळ्यांसाठी आम्ही भंडारा घेतलेला. मी यांना बोलतो की सकाळी येऊ, कारण सकाळी उघड पण मस्त असतं, व्हिडिओ पण मस्त आले असते, ब्लॉग पण छान झाला असतं. सोबत मस्त वाटलं येऊन, खूप छान झालं. दर्शन पण झालं काल आपलं मस्त. आणि आज खंडोबांचा वार पण आहे, संडे आहे ना त्यांचं खंडोबा, आज गर्दी पण भरपूर असते. गर्दी आज खूप छान वाटतं. पहिल्यांदा संडेच्या दिवशी दर्शन घेतले त्यांचे मंदिर. आणि मस्त झालं, आपली जर्नी पण छान झाली. वाजले दुपारची 2. नियर बाय हॉटेल आहे आपलं, आहे तुम्ही बघत असाल, खूप व्हायरल रील यांची झाली होती. तर इथं आता आम्ही जेवायला आलोय. आपले कपल्स, लवली कपल्स. आजचा आमचा लंच आम्ही इथे करणार आहे परत, शिवराय धाबा. आणि बाईने आम्हाला काल जसं आम्ही सांगितलं सर्व्हिस दिलेली, चांगली सर्व्हिस दिलेली. आणि आमची सरकार मसाला पापड खाण्यामध्ये बिझी असते नेहमी. मिसेस फोटोजेनिक पल्लवी. तो बघा विनायक मालकचा भाऊ, छोटा भाऊ. कैसे बोल रहा अभी देख रही है, सेम विनायक मालिकचा छोटा भाऊ वाटतो बघा. सेम. आम्ही सीताफळ घेतले 3 किलो. तर ते आई आहेत ना, आणि ते आजोबा. आई धन्यवाद, थँक्यू. फोटो आपला युट्यूब चॅनल आहे. हा, तर ते सीताफळ तुम्ही आम्हाला एवढे दिले ते सांगते माहिती. धन्यवाद. 20 रुपयाला एवढे, 20 रुपयाला किलो. कोण देतं का एवढं? हा ना, आलं तर बाबांना भेटा इथे. मस्त दिल्या त्यांनी. कुठले तुम्ही? दादा मामा गाव कुठलं हे? मावडी गाव आहे. मावडी गाव. मामा धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आमचं गाव हे मावडी गाव आहे. आमचं गाव इकडे पडेल. हा, खाली मोरगाव लागलं, वरती तुमचं कुठलं? आम्ही अलिबाग रायगड, लांबची. तर मामांना भेटा, सीताफळ काय असेल फ्रूट वगैरे मामा मस्त देतात. धन्यवाद मामा, लय भारी वाटलं. तर आता आम्ही पोहोचलोय मोरगावच्या गणपतीला. पार्किंग मध्ये गाडी लावू आणि जाऊ मग पुढे. आम्हाला यायचं होतं दर्शनाला म्हणजे सकाळी, पण आम्ही येतोय 4:30ला. सोबत गणपतीच्या दर्शनाला आम्ही पोहोचलोय तरी पण. आता घेतोय फुल हारफुल मावशीकडनं आणि आपण जाऊ दर्शन करू, मग डायरेक्ट आपल्या मुंबईला घरी. काय आमचं जस्ट झालं श्रींचं दर्शन. आणि श्रींचं दर्शन करताना एवढं सुंदर झालं ना दर्शन, पण मस्त वाटलं. आणि गर्दी पण थोडी होती, नाही असं नाही, लोक येत आहे दर्शनाला. कारण कसं लोक जेजुरीला येतात तर इकडनं 20 मिनिट अर्धा तासावर मंदिर आहे. तर श्रींचं मंदिर पण खूप छान होतं, मस्त वाटलं ते. आमचं दर्शन सगळं झालंय, ट्रिप पण मस्त झाली. आणि आपण एक गाडी घेतली नवीन डिफेंडर, CNG भरायला घेतली गाडी.
आणि आपण आता निघतोय. किलोमीटर्स पण बघा इथे किती आहे, 216. 5 hours जर्नी ट्रॅव्हल करू. आता आपण मोरेगावच्या मोरेश्वरच्या पेट्रोल पंपच्या इथे आहे, सीएनजी वरून जाऊ. तसं पेट्रोल तर फुल आहे आपल्याकडे. बघ पाठीमागे एक भूत आहे, तुम्हाला तो दिसणार नाही. ठीक आहे, पण दिसणार तर बरं आहे काही लोकांना. जी आय एम सॉरी, कॅमेऱ्यामध्ये पण बोलता पाहिजे. आणि ऋषीभाई कसं वाटलं जर्नी? एक नंबर, मजा येते खूप. भूत पहिल्यांदा माझ्या भावा आणि बहिणींसोबत जातोय मी असं. हा ट्रिप मस्त झाली. मध्ये एकदम देवस्थान असतं सगळं, सगळं बरं वाटतंय मला. माझा हे कुठे आहे, पाखरू कुठे आहे माझा? तुझा पाखरू लपलाय, तुझा पाखरू लपलाय. आता अभी तक हाथ ही रिवील हो रहा है, बाद में पूरा अभी हाथ रिवील होगा इसका. आपको एंड तक नहीं मालूम पड़ेगा ये कौन है पाखरू. और हम लोग ने सस्पेंस रखा हमारे ब्लॉग में. सस्पेंस है. शादी के बाद रिवील होगा क्या? बहुत जल्दी शादी होने वाला है, बहुत जल्दी. क्या तो स्टे एंड वॉच, ऋषि का शादी होने वाला है. सब लोग देखो, ऋषि के दोस्तों, भाई बहिणो, मम्मी पप्पा सब. हा ही पल्लवी आहे. या पल्लवीचं तुम्हाला मी एक सांगतो, हिने आम्हाला खूप पिळलंय. एवढं पिळलं ना म्हणजे फोटोग्राफ साठी एखादी पोज ऋषी आणि तिच्या पाखरूने मारली, ती पण मारते. मग त्या गाडी थांबवली आहे कारण आपला हॉर्नचा इश्यू होता, तो हॉर्न बदलला आता आपण इकडनं पप्प्याकडनं. ऑलमोस्ट आता 7:30, घरी पोहोचायला 4 तास लागेल. तिकडनं मग नाशिक, घरी जायला अजून 4 तास रनिंग आहे. हा हायवेला, कारण हॉर्न बंद पडला होता. आणि यांची सर्व्हिस आहे, साई सर्व्हिस वॉशिंग सेंटर. इथं आम्ही आलो, फक्त गाडीचा हॉर्न लगेच लावून दिला भावाने, भारी वाटलं. माझी पप्प्याबाई होता, पप्प्याबाईने लगेच आपल्याला हॉर्न लावून दिला. या भावाने पण लगेच गाड़ी बोलले घे, नाही तर काही कशाला थांबावं लागतं. आणि यांच्याकडे सर्विस पण आहे बरेच इथे. तो यकीन नहीं करोगे मैंने कितना स्टॉक लिया. देखो हॉट व्हील्स कार का, वो भी कौन सा एक्सप्रेस हाईवे पे, जहाँ से सब गाड़ियाँ सुसाड़ जाती है. हम लोग यहाँ पे रुके थे, आम्ही थांबलो इथे, थोडंसं स्नॅक्स वगैरे चालू आहे. मी बोला तुम्ही ते खा, मी माझ्यासाठी ही घेतो. मी मस्तपैकी गाड्या उचलल्यात, फुल कलेक्शन. कमीत कमी 10-12 गाड्या घेतल्यात मी आता इकडनं. ते पण तिकडे एक दुकान आहे, कधी आला तर तुम्हाला माहिती पडेल. जो चीज़ हमको बचपन में नहीं मिली वो हम अभी ले रहे हैं ये उम्र में. ऐसे नहीं, बहुत था शौक एक दिन मेरे पास भी सब गाड़ियाँ होगी, जमा कर रहा हूँ कलेक्शन. कसं आहे ना, लहानापासून ना पप्पाने सवय लावली छोट्या छोट्या गाड्या गिफ्ट करायची, तर ती मला सवय खूप जास्त झाली आणि आम्ही आज एवढ्या गाड्या घेतल्या माझ्यासाठी. तुम्हाला माहिती आहे आमच्या ग्रुपमध्ये ना एक वकारी गँग होती, तिला मी खूप चिडवलं, वकारी गँग वखारी गँग. जे पाठी बसले 3 जण होते. 3 जण आणि ते तिघांनी पण एकदा पण उलटी नाही केली, पण ते माझ्यावरतीच फिरलं उलट शेवटला येताना. म्हणजे मी वकारी गँग मधला मी लीडर झालो मी. आणि म्हणजे कसं आपण लोकांना चिडवतो ना, ते आपल्यावरती होतं. आणि खरंच एवढ्या उलट तर मी आयुष्यात कधी केल्या पण नाही. राईड करताना ट्रॅव्हल करताना मला होत पण नाही. फर्स्ट टाइम पहिल्यांदा म्हणजे मला उलट्या झाल्या आईला, एवढा मी शॉक झालो ना. आणि एवढं हेडॅक वगैरे खूप जास्त त्रास होता. पण ते पाठीमागे आहेत ना जे बसतात वकारी गँगचे मेन कार्यकर्ता, ते आम्ही तुम्हाला सस्पेन्स आहे नंतर दाखवू. आता मी अध्यक्ष झालोय. आधी 3 जण होते वकारी गँग मध्ये, आता 4 जण झालेले आहेत. खरं यार, एक मेंबर ऍड झालेले. मला एवढे मी जर्नी केले ना ट्रॅव्हल, मला कधी नाही झालं असं, फर्स्ट टाइम झालंय खरंच. ऑन कॅमेरा मी सांगतो, म्हणजे विचार उलटी आणि मला होत नाही कधी वॉमिटिंग. ठीक आहे, आता मी निघतो एक्सप्रेस वरना परत इकडे वकारी गँग स्टार्ट होईल. तुमची वाजलेत बघा 1:45. आम्ही पोहोचलो ऐरोलीमध्ये. आणि ऐरोलीमध्ये आम्हाला हे दिसलं बोर्ड यांचं होल्डिंग, तर आम्ही आता इकडे थांबलो जेवायला. इकडे आम्ही आता आमचं डिनर करू, काहीतरी खाऊ आमचं मस्तपैकी डिनर वगैरे. मग आपल्या घरी जाऊ कालव्याला. ते डोर बंद कर ना. नाही, एक्सप्रेस वेवरनं आम्ही निघालो तिकडं. त्याच्यानंतर आम्हाला एकही धाबा भेटला नाही आम्हाला डिनरसाठी. हॉटेल पण नाही भेटले. हॉटेल एक भेटला, तो पण सगळे तिकडे आपले बसलेले मित्रमंडळी आपले एन्जॉय करत. आम्ही बोलो सोड जाऊ, ते तिकडे निघ्या. सुसाट निघालो, सगळं बंद. मग बोलो खाण्यात घुसूया. ऐरोलीमध्ये आलो, पूर्ण एक पट्टा फिरलो, तर माझा नजर गेली इथे. तर ह्यांना मी आणलं इथं जेवायला. माझी मेहरबानी, यांची नाही. सजेशन माझा होता पहिले, सगळं इथं क्रेडिट आहे. सबूतसाठी माझ्याकडे पल्लवी गोटाड आहे. तर आता बघू काहीतरी खाऊ. रात्रीचे 1:45 वाजता मी जेवायला आलो. मग तिकडनं घरी जाऊ, मग निघू आपल्या घरी. रात्रीचे 2 वाजता आम्ही ऐरोलीमध्ये बसलो जेवायला.
ते पण चायनीज कॉर्नरला. आणि चायनीज खावतोय चायनीज. आता आम्ही पोचलोय काळवाला आपल्या घरी, आपल्या हक्काच्या घरी. काळवा आपला एरिया आणि आपल्या घरी. आणि इथे गाडी आपण लावली आहे आपली. परत 2:45 वाजले. तिकडे आम्ही डिनर करून निघालो. 2:45 वाजले. मम्माला फोन करतो तर मम्माला आलो तर इथपर्यंत भेटून जातो आईला माझ्या. ठीक आहे. मस्त आमची जर्नी झाली, मस्त आमची ट्रिप झाली. आणि आपलं हे सुंदर गाव देवीचं आईचं प्रसन्न मंदिर जे माझं खूप आवडतं मंदिर आहे. आणि मी सांगितलं पण होतं मला या मंदिराबद्दल एक स्वप्न पडलेलं. ते माझ्या प्रिवियस 1-2 ब्लॉगमध्ये आहे. तर आता जातो वरती, मम्माला भेटतो. मग तसं मी गाडी घेऊन कलिनाला निघतो. बघा सकाळचे 4 वाजलेत आणि मी आहे आता कलिनाला.